महत्त्ववान शेतकरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। पिशोर ग्रामपंचायतला संतप्त ग्रामस्थांनी टाळे ठोकले। 15 दिवसापासून पाण्याची गंभीर समस्या। ग्रामपंचायतच्या गलथान कारभारामुळे पिशोरवासियांना पाण्याची टंचाई। पिशोर गेल्या 15 दिवसापासून गावातील पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येमुळे नागरिकांचा संताप अनावर झाला असून जून रोजी वार्ड क्रमांक 2 मधील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून तीव्र संताप व्यक्त केलाय। पिशोर शहरात अनेक भागात नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। पिशोर ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीपासून साठवण टाकीपर्यंत जी पाईपलाईन आली आहे त्या पाईपलाईनला शेतामध्ये अनेक ठिकाणी फाटे फुटले असल्याचे नागरिक बोलत आहेत। त्यात काही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचाही हात आहे अशी चर्चा चालू आहे। संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठत जोपर्यंत नियमित पाणीपुरवठा सुरू होणार नाही तोपर्यंत कार्यालय उघडू देणार नाही अशा तिखट शब्दात इशारा दिलाय। यावेळी शांताराम जाधव, संजय जाधव, दिलीप जाधव, विजय जाधव, दामू जाधव आदींची उपस्थिती होती। ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत पिशोरमध्ये भीषण पाणी टंचाई असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत आहे। गावालगतच अंजना पळशी प्रकल्प तुडुंब भरलेला आहे। धरणात 70 ते 80% पाणीसाठा उपलब्ध असतानाही गावात कृत्रिम पाणी टंचाई म्हणजे धरण उशाला कोरड घशाला असा प्रकार घडलाय। तसेच जलजीवन मिशन अंतर्गत 11 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। जलजीवन मिशनचे काम सुजाता कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिलेले असून काम प्रगतीपथावर, मिशनचे काम रखडलेले आहे। एप्रिल महिन्यात माजी सरपंच PM डहाके यांनी जलजीवन मिशनची योजना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला होता, परंतु संबंधित विभागाने त्यांची समजूत काढून वेळ काढून 15 दिवसात जलजीवन मिशनचे उर्वरित काम सुरू केले जाईल असा विश्वास देऊन त्यांना माघारी पाठवले, परंतु अद्यापपर्यंत जीवन मिशनचे काम सुरू झाले नाही। याबाबत प्रभारी ग्रामविकास अधिकारी मनोहर पवार यांनी सांगितले, गेल्या 3 ते 4 दिवसापासून ट्रान्सफॉर्मर जळाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होता। आता तांत्रिक अडचण दूर करण्यात आली असून संपूर्ण गावात नियोजनबद्ध पद्धतीने पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल। सर, तुमचे नाव? शांताराम गिरीधर जाधव। आज तुम्ही जे यांना ग्रामपंचायतीला जे कुलूप लावलेले आहे हे कशामुळे लावलेलं आहे? 10 ते 15 तुमची काय समस्या आहे? नळाला पाणी येत नाहीये आणि गावामध्ये अजून बऱ्याचशा नागरिक समस्या आहेत, जेणेकरून आम्ही फार त्रस्त झालो आणि नळाला पाणी नसल्यामुळे आम्ही आज ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावली आहे। तर पाणी किती दिवसापासून नाही तुम्हाला? कमीत कमी 12 ते 15 दिवस झाले। तर तुम्ही यांना तुम्ही सांगितलं होतं का? काय तक्रार दिली होती का तुम्ही? सांगितलं होतं। एकही कर्मचारी फोन उचलायला तयार नाही। बरं, तर हे पाण्याची समस्या जी आहे तुमची तर हे पूर्ण गावामध्ये आहे का फक्त वार्ड क्रमांक 2 मध्येच आहे? बाकी गावामध्ये पाणी सुरळीत आहे। फक्त वार्ड क्रमांक 2 अल्बा गल्ली असेल किंवा जाधव गल्ली असेल किंवा वडरवाडा झोपडपट्टी आहे, ह्या वार्ड क्रमांक 2 वर जास्त करून पाणी नाहीये, पाणीच नाही आम्हाला। बरं बरं, तर पुढची काय आता तुम्हाला ते प्रशासनाला काय द्यायची आहे? जोपर्यंत आमच्या नळाला पाणी येणार नाही तोपर्यंत मी म्हणजे आम्ही कुलूप उघडणार नाही। बरं, ओके।